students, today we are going to learn one important grammar topic, singular and plural. आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये? एकवचन आणि अनेकवचन. पण आपल्याला असं माहिती आहे की दिलेल्या नाउनला किंवा शब्दाला जर अनेकवचन करायचं असेल तर आपण त्याला एस प्रत्यय लावला की अनेकवचन होतं असं आपल्याला माहिती आहे. पण प्रत्येक वेळेला जर शब्दाला एस लावलं तर अनेकवचन होतं असं नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, बरेच नियम आहेत. म्हणजे यस कधी लागणार किंवा यस कधी लागणार, आय एस कधी लागणार किंवा काय 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 इंग्लिशमध्ये अपवाद सुद्धा आहेत, एक्सेप्शन. म्हणजे काही दिलेल्या ठराविक शब्दांना ठराविकच अनेकवचन त्यांचं प्लुरल होतं. तर आपण सुरुवातीला बघूया दिलेल्या शब्दांचं अनेकवचन कसं करायचं त्यातला पहिला नियम. लेट अस सी फर्स्ट बॉक्स, सिंग्युलर अँड प्लुरल. दिलेल्या एकवचनी शब्दांचे अनेकवचन कसं करायचं ते आपण पाहूया. बघा पहिला आहे आय. आय म्हणजे मी. त्याचं अनेकवचन काय होतं सांगा? तुम्ही. आयचं अनेकवचन काय होणार? वी. मी, आम्ही. आयचं काय होणार? वी. देन यू. यू म्हणजे तू. चं अनेकवचन तुम्ही होतं मराठीत, पण इंग्लिशमध्ये यूचं काय राहणार आहे? यूच राहणार आहे. पण म्हणताना आपण काय म्हणतो? तू आणि तुम्ही. यूचं अनेकवचन काय होणार? प्लुरल यू. देन थर्ड वन इज ही. हिचं काय होणार? दे. तो, ते. ओके. शीचं सुद्धा काय होणार? दे. आणि इटचं पण काय होणार? दे. देन ईचं काय होणार? आर. धीस. धीसचं काय होणार? these. and thatचं काय होणार? those. see once again, I. I म्हणजे मी, आम्ही. आयचं काय होणार? we. then you, तू, तुम्ही. youचं काय राहणार? यूच राहणार, प्लुरल. then he, she, it. तो, ती, ते. त्यांचं अनेकवचन काय होणार आहे? सेमच आहे, ते. ओके. देन नेक्स्ट इज. इजचं अनेकवचन काय होतं? प्लुरल आर. देन धिस. काय होणार? these. and that, those. ओके. नेक्स्ट सिंग्युलर प्लुरल. मेक द सिंग्युलरचं प्लुरल जर बनवायचं असेल आपल्याला तर काय करायचं आहे? बाय ऍडिंग यस. आता मी मगाशी सांगितलं काय काय शब्दांना यस प्रत्यय लागून त्याचं काय होतं? प्लुरल होतं. तर ते कोणकोणते शब्द आहेत पाहूया आपण. फर्स्ट बॉय. बॉयचं अनेकवचन काय होणार? प्लुरल बॉयज. ओके. दिलेल्या शब्दाला फक्त यस प्रत्यय लागला की त्याचं अनेकवचन होतं. मुलगा, मुले. एक मुलगा, अनेक काय होतात? मुले. ओके. देन नेक्स्ट बुक. इथं बुक म्हणजे एक पुस्तक, त्याचं अनेकवचन काय होणार? पुस्तके म्हणजे बुक्स. कॉक, कॉक्स. देन कार. वन कार आणि काय होणार? कार्स. ट्रेन. अनेकवचन काय होणार? ट्रेन्स. देन हॉलिडे. हॉलिडेज. प्लुरल काय होणार? हॉलिडेज. देन ट्रीचं काय होणार? ट्रीज. एक झाड, अनेक झाडे. बॅट. बॅटचं प्लुरल काय होणार? बॅट्स. देन गर्ल्स. प्लुरल काय? गर्ल्स. Students, write down these all words in your notebook, singular and plural. This child and this also child. Write down in your notebook. Students, see here. Another rule is by adding es to the given noun. We can make from सिंग्युलर टू प्लुरल. एकवचनचं अनेकवचन करताना पुढचा नियम आहे दिलेल्या नाउनला किंवा दिलेल्या वर्डला काय करायचं? ईएस प्रत्यय लावायचा आहे. लेट अस सी. ग्लास. क्लास, ग्लास, ब्रश, डॅश,
मॅच, फॉक्स, ब्रँच, डिश अँड बेंच. आता याचा काय नियम आहे बघा. दिलेल्या शब्दाच्या शेवटी जर यस, एस एच, सी एच, ओ, एक्स. बघा पुन्हा एकदा नियम. दिलेल्या नाउनच्या शेवटी किंवा शब्दाच्या शेवटी जर हे लेटर्स असतील कोणती, यस, एस एच, सी एच, ओ किंवा एक्स, हे जर लेटर्स असतील तर त्याचं अनेक वचन करताना त्या शब्दाला ईएस प्रत्यय लागतो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर कोणतं लेटर आलं तर त्याला ईएस प्रत्यय लागत नाही. कधी, त्याचं प्लुरल करताना. आलं लक्षात. तर पहा क्लासचं काय होणार. दिलेल्या शब्दाच्या शेवटी कोणता प्रत्यय आहे किंवा कोणतं लेटर आहे, ईएस, म्हणून क्लासचं काय होणार, क्लासेस. त्याच पद्धतीने क्लासचं ग्लासेस. नेक्स्ट ब्रश, ब्रशेस. का बघा शेवटी काय आहे, एस एच प्रत्यय किंवा शेवटी कोणते लेटर्स आलेले आहेत, एस एच. डॅश, डॅशेस. नेक्स्ट मॅच, मॅचेस. देन फॉक्स, फॉक्सेस. ब्रँच, ब्रँचेस. डिश, dishes. And bench, benches. See here, class काय होणार आहे, क्वेश्चन प्लुरल क्लासेस. ग्लास, ग्लासेस. ब्रश, ब्रशेस. Then dash, dashes. Match, matches. Fox, foxes. Branch, branches. Dish, dishes. And bench, benches. डू यू अंडरस्टँड. काय बघा नियम पुन्हा एकदा सांगते. दिलेल्या नाउनच्या शेवटी किंवा शब्दाच्या शेवटी जर यस, एस एच, सी एच, ओ आणि एक्स यापैकी जर लेटर्स असतील तर त्या शब्दाला काय लावायचं आहे, ईएस लावून त्याचं काय होतं, प्लुरल फॉर्म तयार होते. ओके. नेक्स्ट आता इथं वेगळा नियम आहे बघा. सिंग्युलरचा प्लुरल बनवत असताना बघा आपण मागच्या काय बनवलेलं, बॉय, शेवटी कोणतं लेटर होतं, वाय, पण त्याला येस लावून काय झालं, बॉयचं बॉयज. मग तुम्ही म्हणाल इथं पण वाय आहे, मग याला कंट्रीला वायला नंतर येस लिहिल्यानंतर होत नाही का अनेक वचन, नाही. काही असे इंग्लिशमध्ये अपवाद आहेत की इथं वायचा काय होणार आहे, इथं लोप होणार आहे, म्हणजे वाय इथं निघून जाणार आहे आणि त्याच्याऐवजी काय होणार आहे, आयईएस लागणार आहे. पहा कंट्री, कंट्रीचं काय होतं, कंट्रीज, आयईएस. आणि असं जर तुम्ही लिहिला कंट्रीज, CONTRYES, दिस इज रॉंग. काय पाहिजे, कंट्रीचं वाय इथून लोप होणार म्हणजे निघून जाणार, त्याच्या ऐवजी काय येणार आहे, आयईएस. ओके. नेक्स्ट लेडी, लेडीज. बघा इथं पण काय झालंय, वाय निघून जाणार आहे प्रत्येक ह्याच्यातलं आणि त्याच्या ऐवजी काय येणार आहे, आयईएस. लेडीजचं काय होणार आहे, लेडीज. देन स्टोरी, स्टोरीज. एक गोष्ट अनेक, आपण काय म्हणतो, गोष्टी. एक देश अनेक देश. मराठी देशचं देशच आहे पण इंग्लिश मध्ये काय होतं, कंट्रीचा कंट्रीज होतं. ओके. नेक्स्ट बेबी, बेबीज. अँड नेक्स्ट वन फ्लायचं काय होणार आहे, फ्लाइज. फ्लायचं काय होणार आहे, फ्लाइज. ओके. Write down this in your notebook. See here students, another rule. आपण पहिल्यांदा काय पाहिलं, when making the plural form of the singular form, we see that by adding yes, es or ies. आपण काय काय बघितलेलं आहे, एस प्रत्यय लावून अनेक वचन कसं करता येतं, त्यानंतर ईएस लावून आणि आयईएस लावून. अनदर रूल इज बघा, लीपचं अनेक वचन करताना काय होतं, लीप एक पान, अनेक पाने होतो, तर लीपचं काय होतं, लिप्स होत नाही, काय होतं, लीव्स. लीपचं लीव्स. थीपचं काय होणार, थीव्स. थीप, थीव्स. शेलचं काय होतं बघा, शेल्स, शेल्स. देन वूलचं वूल्स. नाईफचं नाईफ्स.
देन लाईफचं लाईफ, पहा काय झालंय लाईफ. लिपचं काय झालंय लिव्स, LEAVES. इथलं काय जाणार आहे एफ ड्रॉप होणार आहे किंवा निघून जाणार. थीपचं काय होतं थीव्स, THIEVES. एक चोर अनेक चोर. मराठीत काय होतं चोरचं चोरच होतं, पण इंग्लिश मध्ये काय होतं थीपचं थीव्स. ओके. नेक्स्ट शेल कपाट, शेल्स अनेक कपाटे. ओके. SHELVES. ओके. नेक्स्ट वूल, वूल्स, WOLVES. इथलं सुद्धा काय होणार आहे या ड्रॉप होणार आहे आणि काय होणार आहे वूल्स. देन नाईफ, नाईफ म्हणजे काय सुरी, त्याचं काय होणार आहे नाईफ्स, KNIVES नाईफ्स. देन लाईफ, लाईफ म्हणजे जीवन, त्याचं काय होतं लाईट्स, LIVES. ओके. नियम लक्षात आला. काय लागतं F इथलं ड्रॉप होतं आणि शेवटी काय लागतं VES. हा एक नियम आहे. नेक्स्ट बाय. आता बघा सिंग्युलरचं प्लुरल बनवताना हे काय काही इंग्लिश मधले अपवाद आहेत. म्हणजे या शब्दाला जे ठराविक ठरलेले आहे तो शब्द वापरल्यानंतर त्याचं प्लुरल होतं. त्याच्यामध्ये कोणताही नियम असा नाही. फॉर एक्झाम्पल पर्सन, पर्सन म्हणजे काय एक व्यक्ती, अनेक व्यक्तीच म्हणतो आपण. पण इंग्लिश मध्ये एक असेल तर पर्सन म्हणतो, अनेक व्यक्ती असतील तर काय होतं त्याचा पीपल. पर्सनचं काय होतं अनेक वचन पीपल. देन सेकंड वन फूट, फूट म्हणजे पाय, एक पाय, अनेक असतील तर पाय, आणि इंग्लिश मध्ये काय होतं फूटचा फीट होतो बघा. देन टूथ, टूथचं काय होतं टीथ. नेक्स्ट गूज, गूजचं काय होतं गीज. देन मॅन, एक मनुष्य असेल तर मॅन, अनेक असतील तर मॅन्स होतं का नाही, काय होतं मेन. मॅनचं प्लुरल काय होतं मेन. नेक्स्ट वुमन, एक स्त्री असेल तर वुमन म्हणतो, अनेक स्त्रिया असतील तर वुमेन. ओके. वुमनचं प्लुरल काय होतं वुमेन. चाइल्ड, एक मूल अनेक मुले, चाइल्डचं काय होतं अनेक वचन प्लुरल चिल्ड्रेन. अँड नेक्स्ट वन ऑक्स, ऑक्सचं प्लुरल काय होतं ऑक्सेन, OXEN. See once again, person, people, foot, feet, tooth, teeth, then goose, geese, man, men, woman, women, child, children, and ox, oxen. अशा पद्धतीने आपण आज काय पाहिलेलं आहे ग्रामर मधील महत्त्वाचा टॉपिक एक वचन अनेक वचन, सिंग्युलर प्लुरल. पण आपण पाहिलं की फक्त यस लावल्यानंतरच प्लुरल फॉर्म होतो का नाही, तर आज आपण अनेक नियम पाहिले. बाय ॲडिंग यस, बाय ॲडिंग इयस, IES, PES. त्याचबरोबर इंग्रजीमधील आपण काय बघितले काही एक्सेप्शन सुद्धा बघितले की म्हणजे काय दिलेल्या शब्दाचं ठराविकच पद्धतीने आपल्याला अनेक वचन करता येतं. So students, you have to write these all words in your notebook. Thank you.